नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत. मी आता लहूजी वस्तात साळवे यांच्या तालमीपाशी आणि इथं काही जण आंदोलन करतात. ते आंदोलन कशासाठी करतात नेमकं हे विचारून घ्या. तर नाव काय आपलं? नमस्कार सर्वांना. क्रांतिकारक जय लहूजी. माझं नाव सनी भाऊसाहेब डाडर, मातंग समाजाचा माजी सचिव आणि लहूजी शासनचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. तर या ठिकाणी जो प्रभाग क्रमांक 26 आहे, या ठिकाणी अनेक वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून ओके, मातंग समाजाला मिळालेल्या आरक्षणावर काही जे जातीवादी लोक आहेत किंवा जातीच्या नावावरती जात बदलून त्याचा डुप्लिकेट दाखला काढून शाळेचे दाखले बदलून जो आरक्षणाचा लाभ घेत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी मातंग समाज या ठिकाणी वंचित राहत आहे. त्याचा लाभ त्याला मिळत नाही. ते मातंग समाजातील नाही तर तुमचं मत आहे? मातंग समाजाचे नाहीये, कारण त्यांच्या शाळेच्या दाखल्यावरती हिंदू मराठा कुणबी असा आहे. एवढ्या वर्ष या गोष्टी कशा काय म्हणजे हे झाल्या? एवढ्या वर्ष काही संघटनांनी पाठपुरावा केला. संघटनांनी पाठपुरावा केला असताना देखील त्याच्यावर ऍक्शन म्हणजे काही झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वतः म्हणजे मातंग समाज म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही जात म्हणजे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यात दखल घेतली नाही त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. ते प्रामुख्याने आता इथे लिहिलेतून बघितलं मी, मातंग समाजामुळे मिळालेल्या आरक्षणाला मातंग समाजाला उमेदवारी नाही, म्हणजे खास यासाठी आरक्षण केली होती जागा. या ठिकाणी मातंग समाज जो आहे खूप मोठ्या संख्येने आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी 26 जो प्रभाग आहे तिथे मातंग समाजाचं आरक्षण मिळतं, आरक्षण टाकलं जातं. तर त्या ठिकाणी जर मातंग समाज किंवा इतर एससी मधील कॅटेगरी त्या बघून जरी असं फोटो डॉक्युमेंट बनवून जर यांना उमेदवारी मिळत असेल तर मग समाज वंचित म्हणजे गेले नगरसेवकांनीच केलेले आहे. हो, गेल्या वर्षी मला वाटतं 20 ते 25 वर्ष त्या गोष्टीचा म्हणजे मातंग समाजाच्या आरक्षणावर ते लाभ घेतात. त्यामुळे मातंग समाजाला काय म्हणजे असं त्यांनी काय मातंग समाजाचा फायदा दिलाय का काय मातंग समाजाला? त्यांनी काही काय केले आतापर्यंत काही केले नाहीये समाजासाठी. समाजाच्या कोणत्या कार्यक्रमात पण नसतात आणि काहीच नाही. नाही नसतं. तर मला सांगा की हे तुम्ही आज आंदोलन उभा केलंय, खऱ्या अर्थानं त्यामागचा मेन मुद्दा काय तुमचा? आमचा मेन मुद्दा असा आहे की आमच्या नावाखाली मातंग समाजाच्या की दुसरे तीनदा 4 वेळेस निवडून येतात. ती केवळ आमच्या समाजाच्या मतामुळेच ते येतात. आता एवढ्या दिवस आमच्या लोकांना एवढं हे नव्हतं, कारण पैशाचं थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे आमचे लोक थोडे इंटरेस्ट मध्ये नव्हते इलेक्शनच्या. आणि प्रत्येक पक्षांना जास्त मतदान जर होत असेल तर फक्त आमच्या मातंग समाजाचंच होतंय जास्त मतदान. मग ह्या वेळेस आमची एवढी इच्छा आहे की आमच्या मातंग समाजाला तिकीट मिळालं पाहिजे, हे आमची इच्छा आहे. आणि आमचं मतदान जास्त असल्यामुळे ह्या वेळेस आम्हाला चान्स द्यावा. आपल्या भागात म्हणजे मातंग समाजाचं मातंग 9,500 तरी या भागामध्ये 9,500 मतदान असेल. 9,500. त्यापेक्षा जास्त आतापर्यंत मग तुमचं असं डिरेक्टली मत आहे की मातंग समाजाचा म्हणजे प्रतिनिधीच म्हणजे गेले 15-20 वर्ष झालं नाहीये? 15-20 वर्ष झालं नाहीयेच, परंतु मातंग समाजच नाही तर इतर कॅटेगरीला पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे. एससी कॅटेगरी मध्ये पूर्ण याला मिळाला पाहिजे. म्हणजे मातंग समाज मोठा असला म्हणून काय आम्ही होऊ शकत नाही. परंतु आमचा मुद्दा असा आहे की हे खोटे डॉक्युमेंट जे बनवलेत ना, ते खोटे डॉक्युमेंट बनवून आरक्षणाचा लाभ देतो. त्याच्यामुळं याच्यावर निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. त्याचप्रमाणे जे भाजपचे काही वरिष्ठ नेते असतील त्यांनी देखील दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. आणि हे जे आरक्षणाचा लाभ यावर्षी मातंग समाजाला किंवा एससी कॅटेगरीतील एखाद्या उमेदवाराला मिळावा अशी आमची समाज म्हणून विनवणी आहे सर्वांना. बाकी काय तुम्हाला बोलायचं आहे? आता हेच जे सनी भाऊंनी सांगितलं ना, तेच आता वापरून त्यांनी 3 वेळा त्यांचं विजय केला. तर त्याची तपासणी करा आणि जे आमचा वाट आहे समाजाचा आता आमच्या जेव्हा झाल्या तर त्यांनी बी कुठेतरी थांबावं आमची इच्छा आहे. आता कुणाला सगळ्यांचीच आशा ही असते, आम्हाला कुठेतरी आता ह्या वर्षी चान्स मिळावं हेच आमच्या सगळ्यांची समाजाची अपेक्षा आहे. हो, कारण त्याच्यामध्ये असं आहे की जे एवढे डॉक्युमेंट आहेत, एक हिंदू म्हणून व्हेरिफिकेशन केलेलं डॉक्युमेंट आहे शाळा सोडलेला दाखला. दुसरा शाळा सोडलेला दाखला आहे तो हिंदू खाटीक म्हणून आहे. तिसरा आहे की हिंदू मराठा म्हणून आहे. म्हणजे असे अनेक दाखले आहेत. एवढे सगळे दाखले एका व्यक्तीचे होऊ शकत नाही किंवा त्या कुटुंबाचे होऊ शकत. तुम्ही कधीपासून पाठपुरावा करा? हा पाठपुरावा 15 वर्ष झाले असतील. 15 वर्ष झालं 15 वर्ष झाले. कारण जे डॉक्युमेंट आहेत काही संघटनेनी लेटर दिलेले त्याच्यावरती तारखानुसार 15 वर्ष त्याला पूर्ण झालेलं आहे.
चालते, मनापासून तुमचा आभार. तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल. खऱ्या अर्थानं यांचं असं मत आहे की मातंग समाज असेल किंवा एससी समाज, एससीच ना का एसटी समाज आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्या लोकांना म्हणजे कोणाला तर त्यांच्यातल्या त्या लोकांना प्रतिनिधित्व भेटावं असं त्यांचं मत आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच.